नवी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत बैठक। संशोधित वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला 2655 कोटी रुपये देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी, तर लवकरच निधी देण्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचं आश्वासन। मनोज जरांगेंच्या घातपाताचा कट रचलेल्या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। अमोल खुडे, दादा गरुड आणि कांचन साळवीची पोलीस कोठडीमधून न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। पुण्यामधल्या जैन बोर्डिंगची जागा विक्री करण्याचा वादग्रस्त व्यवहार अखेर औपचारिकरित्या रद्द झालेला आहे। बोर्डिंगची जमीन व्यावसायिकाला देण्याच्या संदर्भात जैन समाजाची नाराजी होती आणि यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। पुण्यामधील मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि तिचा गुरु दीपक खडके याचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला। अभियंत्याची फसवणूक करत 14 कोटी रुपये लुबाडल्याचा दोघांवरती आरोप आहे। विरारमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडलाय आणि यावेळेला नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि प्रलंबित विकास कामांवरती सविस्तरपणे चर्चा झाली आहे। तर दरबाराच्या आधी आचोळे गावामध्ये 15 एकर आरक्षित भूखंडावरती हॉस्पिटल आणि कॉलेज उभारण्याची नाईक यांची घोषणा। धाराशिवमध्ये बिहारमधल्या विजयाचा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत भाजपच्या कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यामुळे परभणीमध्ये जल्लोष करण्यात आला। शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर फटाके फोडत आणि पेढे वाटत भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय साजरा केलेला आहे। बिहारच्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रामधल्या काँग्रेसला मोठा धक्का। ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांचा राजीनामा। अनेक निवडणुकांमध्ये डावललं गेल्याच्या नाराजीपोटी चोरगेंनी राजीनामा दिला अशी चर्चा होतीये। पालघरच्या डहाणूमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदासह 25 नगरसेवकाच्या जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस उपाध्यक्षा राणीताई अग्रवाल यांच्याकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। काँग्रेसला उपनगराध्यक्ष पदाची उमेदवारी शेकापच्या जयंत पाटील यांनी दिल्यामुळे अलिबागमध्ये काँग्रेस आणि शेकाप सोबत लढणार आहे। नवी मुंबईच्या पनवेलच्या नितळस गाव या परिसरामध्ये बिबटे आणि बछडा आढळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे। वन विभागाकडून परिसरामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे। नागरिकांना रात्री बाहेर न पडण्याचं आवाहन। कोलकाताच्या ईडन गार्डनवरती सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 159 धावांवरती ऑल आउट झालाय। बुमराहची 5 विकेट्स घेऊन कमालीची कामगिरी, तर पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाच्या 1 गडी गमावत 37 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।